कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यानुसार कोकणातल्या बहुतांश भागात मध्यरात्रीपासूनच पाऊस आहे। किनारी भागातही वाऱ्याचा वेग असून पाऊस जोराचा आहे। रायगड जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। जोर कमी असला तरी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत। त्यामुळे रस्त्यावर सखल भागात पाणी साचलं असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। सिंधुदुर्गमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले। मच्छीमार बांधवांनी समुद्रामध्ये मासेमारी करू नये असा इशारा देखील दिला। सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून संततधार पाऊस झालाय। यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। तर गड नदीने इशारा पातळी ओलांडली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीच्या संगमाचं विहंगम दृश्य ड्रोनच्या माध्यमातून चित्रित केलं आहे। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली। चांदोली धरण 92% भरलं। त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदी पात्रामध्ये 6500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील गेल्या आठवड्याभरापासून पावसाची जोरदार बॅटिंग आहे। त्यामुळे सीना नदीच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली। पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे सीना नदी दुथडी भरून वाहते। कोल्हापुरात पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व 7 स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले। या धरणातून सध्या 11500 क्युसेक विसर्ग सुरू आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला। नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पावसामुळे तालुक्यातल्या पिकांना संजीवनी मिळाली आहे। दुसरीकडे नागरी वस्त्यांमधील नाले तुडुंब भरल्यानं काही घरांमध्ये पाणी शिरलं। अकोल्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झाला। यामुळे मन नदीला मोठा पूर आल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण झाली। तर यामुळे बाळापूर इथे प्रवेश करणारा पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरनं मार्ग बंद करण्यात आला। चंद्रपूरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस झालाय। तर या पावसामुळे 8 मध्यम प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून अन्य सर्व प्रकल्पांची क्षमता 60%हून अधिक झाली आहे। त्यामुळे धान, कापूस आणि सोयाबीन पिकांना फायदा होणार। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलं। त्यामुळे नागरिकांचं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं। त्याचबरोबर शेतजमिनी पाण्याखाली गेल्यानं शेतीचं मोठं नुकसान झालं। यवतमाळच्या आर्णी तालुक्यात पैनगंगा नदी कोकली आहे। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली। तर मुकिंदपूर अंबोडा रस्ता 3 दिवसांपासून पाण्याखाली गेला। हिंगोली जिल्ह्यातील अनेक धरण, मध्यम आणि लघु साठवणूक तलाव पूर्ण क्षमतेने भरले। त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय। औंढा शहरातील तलाव पूर्ण क्षमतेने भरून प्रवाहित झाले। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। नदी नाल्यांना पूर आल्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आणि वाहतूक ठप्प झाली। त्यामुळे स्थानिकांची कामं खोळंबली। हिंगोली जिल्ह्यातील 22 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे। जोरदार पावसामुळे औंढा नागनाथ शहरातील आदिनागनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात 4 फूट पाणी साचलं। त्यामुळे भाविकांना मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन माघारी परतावं लागतं। नांदेडच्या मुखेडमधील मुक्रमाबाद गावात पुरानं थैमान घातलं। पुराच्या पाण्यात बुडून 50 म्हशींचा मृत्यू झाला। लेंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रातील अनेक गावात पाणी साचलं। जालन्यात पावसामुळे श्रीकृपा रेसिडेन्सीमधील तब्बल 50 घरांमध्ये पाणी शिरलं। त्यामुळे घरांमधील धान्यासह साहित्याचं नुकसान झालं। तर कोठारी नगर इथल्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं। जालन्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे सकलेच्या नगर भागातील घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांची तारांबळ झाली। घरातल्या साहित्याचं नुकसान झालं। वाशिम जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आलेला आहे। त्यामुळे नदीनं रुद्रावतार धारण केला। तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे। पैनगंगा, कांज आणि काटेपूर्णा, उतावळी नद्या तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक नाल्यांना देखील मोठा पूर आला आहे। वाशिमच्या उतावळी नदीला पूर आलेला आहे। पुरामुळे छत्रपती संभाजीनगर ते नागपूर या महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली। तर नागरिकांची देखील तारांबळ उडाली।
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन इथं पावसामुळे नाले ओढ्यांना मोठा पूर आला। त्यामुळे जहागीर महाराज संस्थांकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला। वाशिममधला कुकसा लघु प्रकल्प तुडुंब भरलाय। त्यामुळे धरणाच्या सानव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर धरण ओव्हरफ्लो होत असल्यानं धरण पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं। या पावसाचा मूर्तिकारांना फटका बसला। मूर्तिकारांच्या गोदामामध्ये पाणी शिरल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं। परभणीच्या अनेक गावात मुसळधार पाऊस झालाय। त्यामुळे नरवाडी या गावच्या ओढ्याला पूर आला। त्या ओढ्याच्या पुलावरनं पाणी वाहत असल्यानं नरवाडी मार्गावरच्या गावांचा संपर्क तुटलाय। लातूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे रात्रीपासूनच अनेक पुलांवरून पाणी वाहू लागलंय। जिल्ह्यातील महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या महामार्गांवरील एसटी बस आणि वाहतूक बंद करण्यात आली। मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे पाण्याची मोठी आवक सुरू आहे। त्यामुळे प्रकल्पाचे 4 दरवाजे उघडले। त्यातून तब्बल 3,500 क्युसेक पाणी नदीपात्रामध्ये सोडण्यात आलं। मांजरा धरण ओव्हरफ्लो झालेले आहे। त्याची ही दृश्य आपण पाहतोय। 3.5 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सध्या सुरू करण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधील अतिक्रमण कारवाई मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी तातडीनं थांबवावी अशी मागणी विनोद पाटलांनी केली। तर आतापर्यंत बाधित सर्व मालमत्ताधारकांना मोबदला जाहीर करावा असं देखील त्यांनी म्हटलंय। राज्यपाल नियुक्त 6 आमदारांच्या निवडीला कोल्हापुरातील ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सुनील मोदी यांनी आक्षेप घेतला। या 6 नियुक्त्या बेकायदेशीर असून त्या रद्द कराव्यात अशी याचिका मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। दरम्यान लवकरच या संदर्भातली सुनावणी कोल्हापूर सर्किट बँकेसमोर घेतली जाणार असल्याची माहिती आहे। जळगावच्या बेंडाळी चौक परिसरात विशाल मोची या तरुणावर 7 जणांनी शस्त्रानं हल्ला करत त्याची हत्या केली। विशाल बेंडाळे परिसरात उभा असताना 7 तरुणांसोबत त्याचा वाद झाला। या वादातून तरुणांनी विशालची हत्या केली आहे।